पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये राडा। भाजप आमदार सुनील कांबळेंनी राष्ट्रवादीच्या जितेंद्र सातवांच्या कानशिलात मारली। उद्घाटन पाटीवर नाव नसल्याने कांबळे संतप्त। आमदार सुनील कांबळेंनी स्टेजवरून खाली उतरताना पोलीस शिपायाच्याही कानशिलात लगावली। कांबळेंचा आणखी एक मारहाणीचा प्रकार उघड। इगो हर्ट झाल्याने आमदार सुनील कांबळेंकडून मारहाण। राष्ट्रवादीच्या वैद्यकीय मदत कक्षाचे जितेंद्र सातव यांचा कांबळेंवर आरोप। भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी सत्तेचा माज दाखवला। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। वर्दीला हात घालण्याची हिम्मत सत्ताधारी आमदारांमध्ये आली कशी? वडेट्टीवारांचा सवाल। मी फक्त ढकललं, मारहाण केली नाही, आमदार सुनील कांबळेंचं वक्तव्य। सुनील कांबळेंनी केलेलं कृत्य भाजपच्या संस्कृतीत बसत नाही। चुका झाल्या असतील पण मारहाण हे उत्तर नाही, आमदार रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया। बारामती ॲग्रोवर ईडीची धाड। बारामती ॲग्रो ही रोहित पवारांची कंपनी। मुंबईसह 6 ठिकाणी ईडीची छापेमारी। महाराष्ट्र भूमीला संघर्षाचा इतिहास, त्यामुळे महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी संघर्षाचीही तयारी ठेवावी लागेल। रोहित पवारांचं सूचक ट्विट। रोहित पवारांनी काही केलं नसेल तर घाबरण्याचं कारण नाही। बारामती ॲग्रोवरील ईडीच्या छाप्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया। हे आमच्या सोबत पहिल्यांदा होत नाही। राजेंद्र पवारांच्या कंपनीवरही छापा टाकलाय। रोहित पवारांच्या बारामती ॲग्रो कंपनीवरील छाप्याप्रकरणी खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। पवारांसोबत निष्ठेनं आणि ताकदीनं उभं राहण्याचं हे फळ वाईट याचंच वाटतं की यात आपलेच घरभेदी सहकारी सामील आहेत। जितेंद्र आव्हाडांचा अजित पवार गटावर निशाणा। रोहित पवारांनी फसवणूक करून 200 कोटींचा कन्नड सहकारी साखर कारखाना 50 कोटीत घेतला। भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आरोप। आता रोहित पवारांना हिशेब द्यावा लागेल। सोमय्या यांचा रोहित पवारांवर निशाणा। कुणाची तक्रार आली की तपास होतो। महाविकास आघाडीच्या काळामध्ये आमच्याही तपासण्या होत होत्या। योग्य कागदपत्र दिली, मांडणी केली तर पुढे काही होत नाही। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची बारामती ॲग्रोवर झालेल्या छापेमारीवर प्रतिक्रिया। शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांचाही रोहित पवारांना पाठिंबा। आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य तयार करत असतो आणि त्यामुळे लढायचं आणि भिडायचं। देशमुखांचं ट्विट। कुख्यात गुंड शरद मोहोळ पुण्यातल्या कोथरूडमध्ये झालेल्या गोळीबारात ठार। ससून रुग्णालयामध्ये उपचारांदरम्यान मोहोळचा मृत्यू। पुण्याच्या ससून रुग्णालयाबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त। कुख्यात गुंड शरद मोहोळचा उपचारांदरम्यान मृत्यू झाल्यानंतर पोलीस बंदोबस्तात वाढ। पुण्यातला गुंड शरद मोहोळची हत्या त्याच्याच साथीदारानं केल्याची गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। पुणे जर्मन बेकरी ब्लास्ट प्रकरणी आरोपी मिर्झा बेगला हायकोर्टाकडून जामीन मंजूर। 1 लाखाच्या जामिनावर सुटका करण्याचे न्यायमूर्तींचे निर्देश। 2010 साली कोरेगाव पार्कमध्ये झालेल्या स्फोटात 17 जणांचा मृत्यू तर 64 जण झाले होते जखमी। राष्ट्रवादी आमदार अपात्रता याचिकेवरील सुनावणीचं वेळापत्रक तयार। 20 आणि 21 जानेवारीला अजित पवार गटाची उलट तपासणी तर 22 आणि 23 जानेवारीला शरद पवार गटाची उलट तपासणी। महायुतीच्या लोकसभा जागा वाटप अंतिम टप्प्यात तर दुसरीकडे इंडिया आघाडी आणि राज्यातील महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर अजूनही निर्णय नाही। काँग्रेसनं 10 जानेवारीपर्यंत लोकसभेसाठी इच्छुक उमेदवारांची यादी मागवली। राज्यातील सर्व 48 जागांसाठी इच्छुकांची नावं पाठवण्याच्या सूचना। पक्षानं सांगितलं तर लोकसभा लढवणार। हसन मुश्रीफांचं वक्तव्य। लोकसभेबाबत अंतिम निर्णय महायुतीचे नेते घेतील। हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया। एकनाथ खडसेंनी लोकसभेला उभं राहून निवडून येऊन दाखवावं। महायुतीचं सरकार अपयशी असल्याच्या वक्तव्यानंतर मंत्री गिरीश महाजनांचं एकनाथ खडसेंना आव्हान। संघर्ष यात्रा काढल्या म्हणून तुम्हाला सर्व माफ असतं का? केंद्रीय यंत्रणेला काहीतरी संशयास्पद आढळलं असेल म्हणून तपास सुरू। मंत्री गिरीश महाजनांची बारामती ॲग्रोवरील छापेमारीवर प्रतिक्रिया।
भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या प्रभारीपदी विनोद तावडेंची नियुक्ती. भाजपकडून राज्यनिहाय सामाजिक स्थितीचा अभ्यास सुरू. विनोद तावडेंची माहिती. दक्षिण कोकणात तुरळक पावसाचा अंदाज तर राज्यामध्ये हलक्या पावसाची शक्यता. उद्योगपती गौतम अदानींनी अब्जाधीश मुकेश अंबानींना टाकलं मागं. जगातील अब्जाधीशांच्या क्रमवारीत अदानी 12व्या स्थानावर. अदानी समूहाच्या समभागांमध्ये मागील काही दिवसातील उसळीनंतर अदानींची पुन्हा एकदा टॉप 10 कडे आगेकूच. अदानी श्रीमंत म्हणजे भाजप श्रीमंत. अदानींची श्रीमंतांच्या यादीमध्ये आगेकूच या बातमीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया. उद्योगपतींची कर्ज माफ होतात पण शेतकऱ्यांची कर्ज माफ होत नाहीत म्हणून तो आत्महत्या करतो. राऊतांची प्रतिक्रिया. आता रक्तासाठी भरमसाठ पैसे मोजण्याची गरज नाही, केवळ प्रक्रिया शुल्क आकारणार केंद्र सरकारचा निर्णय. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून रक्त विकण्यासाठी नसते असं सांगून मार्गदर्शक तत्व जारी. दुर्मिळ रक्तगटासाठी दुप्पट शुल्क आकारण्यात येईल, पण आता केवळ 250 ते 1550 रुपयांइतकंच शुल्क आकारण्यात येणार. प्लाझ्मा आणि प्लेटलेटसाठी रक्ताच्या एका पिशवीमागे केवळ 400 रुपये प्रक्रिया शुल्क आकारण्यात येणार. इंडिगोचा विमान प्रवास स्वस्त होणार. इंडिगोकडून इंधन शुल्काचा निर्णय मागे. कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यानं इंडिगोकडून प्रवाशांना दिलासा. अंबरनाथच्या मलंगगडावरून पुन्हा वाद पेटण्याची शक्यता. मुख्यमंत्र्यांना ही भाषा शोभत नाही. खासदार असदुद्दीन ओवैसी आक्रमक. मलंगड मुक्तीच्या भावना पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असं मुख्यमंत्र्यांकडून वक्तव्य. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना अटक करण्याची भाजप सरकारची योजना. सामनातून केंद्र सरकारवर निशाणा. आळंदीतील इंद्रायणी नदीत तिसऱ्या दिवशीही फेसाळलेलीच. कारवाईबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाची उदासीनता कायम. पुणे जिल्ह्यातील इंद्रायणीसह अन्य नद्यांमध्ये रसायनयुक्त पाणी सोडणं थांबायला हवं, नाहीतर पुढच्या पिढीतील 90% लोकांना कॅन्सरचा धोका. आरोग्यमंत्री तानाजी सावंतांचा सरकारला घरचा आहे. जितेंद्र आव्हाडांचं विधान मूर्खपणाचं लक्षण. प्रसिद्धीसाठी आव्हाडांचं विधान. देवेंद्र फडणवीसांचा आव्हाडांवर हल्लाबोल. शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांवर पुण्यामध्ये गुन्हा दाखल. हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्याप्रकरणी आव्हाडांवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. भाजप शहराध्यक्ष धीरज घाटेंनी केली होती तक्रार. समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा जितेंद्र आव्हाडांचा हेतू. जनता त्यांना माफ करणार नाही. श्रीरामांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांवर शिंदे गटाचे आमदार किशोर पाटलांची टीका. जितेंद्र आव्हाडांचा वध करू असं म्हणणाऱ्या तसंच त्यांना धमकी देणाऱ्या महंत आणि राजकीय नेत्यांना आव्हाडांचं आव्हान. समोरासमोर येऊन चर्चा करा, मी मरणाला घाबरत नाही. आव्हाडांचं वक्तव्य. राज्यपाल रमेश बैस नाशिकच्या दौऱ्यावर. जितेंद्र आव्हाडांवर कारवाई करण्याची काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास यांची राज्यपालांकडे मागणी. मुंबईमधील महालक्ष्मी रेसकोर्सच्या जागेसंदर्भात 6 डिसेंबरला बैठक संपन्न. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबचे 4 पदाधिकारी आणि 4 वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. बैठकीला महापालिका आयुक्तही उपस्थित असल्याचा आदित्य ठाकरेंचा खळबळजनक ट्विट. राम मंदिराच्या उद्घाटनानिमित्तानं काही लोक उगाच भावना भडकावतायत. ती विधानं चीड आणणारी आहेत. संजय शिरसाट यांची जितेंद्र आव्हाडांवर टीका. लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांना समाजामध्ये तेढ निर्माण करायची आहे, शिरसाटांचा आरोप. जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याचे दुसऱ्या दिवशीही पडसाद. छत्रपती संभाजीनगरमधील बिडकीनमध्ये शिंदे गटाचं आंदोलन. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून आव्हाडांचा पुतळा जाळला. जितेंद्र आव्हाडांचं प्रभू श्रीरामांसंदर्भातील वक्तव्य ही दुर्दैवी गोष्ट. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा खरा चेहरा समोर आला. केवळ प्रसिद्धीसाठी असं केलं जातं. खासदार राहुल शेवाळ यांची जितेंद्र आव्हाडांवर टीका. कोल्हापुरामध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतलं करवीर निवासिनी अंबाबाईंचं दर्शन. पंढरपूरमध्ये उद्या ओबीसी महाएल्गार मेळावा. मंत्री छगन भुजबळ ओबीसी महाएल्गार मेळाव्याला हजर राहणार. मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनासाठी शिष्टमंडळानं मुंबई पोलिसांकडे मागितली परवानगी. आझाद मैदान, छत्रपती शिवाजी महाराज पार्क आणि वांद्र्यातल्या BKC मैदानासाठी अर्ज.
मराठा आणि ओबीसी समाज आझाद मैदानासाठी आग्रही. दोन्ही समाजाच्या समन्वयकांकडून पोलिसांकडे परवानगीसाठी पत्र. 20 जानेवारीला मराठा आणि ओबीसी समाजाचं मुंबईत आंदोलन. पुणे नाशिक प्रवास होणार सुसाट. प्रलंबित सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या आराखड्याला मंत्रिमंडळाची मान्यता. उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर. अजित पवारांची शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला भेट. मुंबई आयआयटीच्या 85 विद्यार्थ्यांना 1 कोटीहून अधिकचं पॅकेज. मुंबई आयआयटीतील प्लेसमेंटचा पहिला टप्पा पूर्ण. मुंबई आयआयटीमध्ये सरासरी वार्षिक पॅकेज आणि नोकरीच्या प्रस्तावात मागील वर्षीच्या तुलनेत वाढ. फुकट्या प्रवाशांकडून गेल्या महिनाभरामध्ये 20 कोटी दंडाची वसुली. मध्य रेल्वेची कारवाई. मुंबईच्या सौंदर्यीकरणाचा बोजवारा. 2022 मध्ये कामाला सुरुवात, पण अद्यापही 80% काम पूर्ण. सौंदर्यीकरणाच्या कामावर 750 कोटींचा चुराडा. मुंबईमध्ये थंडी वाढली. तापमान 21 अंश सेल्सिअसवर घसरलं. मुंबईत सरासरीपेक्षा कमी तापमान. कुलाबा केंद्रात 27.5 अंश सेल्सिअस तर सांताक्रूज केंद्रामध्ये 31 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद. शिवडी न्हावा सागरी सेतूवर स्थानिकांना टोल माफी देण्याची मागणी. प्रकल्पासाठी उरण तालुक्यातील स्थानिकांच्या जमिनी संपादित केल्यामुळे टोल माफी देण्याची मागणी. निवडणुका आहेत म्हणून टोल 250 रुपये केला का? मनसे नेते संदीप देशपांडेंचा सरकारला प्रश्न. शिवडी न्हावा सागरी सेतूवरील 250 रुपये टोल 5 वर्षांसाठी ठेवा, देशपांडेंची मागणी. वसईमध्ये दाट धुक्यामुळे मुंबई अहमदाबाद महामार्गावर वसई विरार महानगरपालिकेच्या बसचा अपघात. बस रिकामी असल्यानं मोठी दुर्घटना टळली. महामार्गावर काही वेळ वाहतूक कोंडी, मात्र आता वाहतूक सुरळीत. पहाटेपासूनच भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात धुक्याची दाट चादर. या धुक्यामुळे दूध टँकरची भिवंडीवाडा रस्त्यावरील कवाडं. इथली बंद टोल नाक्यावरील डिव्हायडरला धडक, तर त्यातच पाठीमागून आलेल्या टेम्पोचीही दूध टँकरला धडक. अपघातात वाहनांचं नुकसान. सूर्याचा अभ्यास करणारी भारताची पहिली आदित्य L1 मोहीम लक्ष्याच्या नजीक. 6 जानेवारीला संध्याकाळी सूर्याच्या अंतिम कक्षेत प्रवेश करणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.